धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मी डोरनाळीकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर. मित्र, आज आपण पाहणार आहोत 27 डिसेंबर 1927 या दिवशी महाड या ठिकाणी महिला भगिनींना मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी अनमोल असा संदेश दिलेला आहे. काय म्हणतात बघा. घर प्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष मिळून सोडवितात, त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्री पुरुषांनी मिळून सोडवायला पाहिजे आहेत. पुरुषांनीच जर हे काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल, याबद्दल शंका नाही. पण तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले तर त्या कामामध्ये लवकर यश प्राप्ती करून घेतील, असे माझे मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 1, पान नंबर 143 वरती बाबासाहेब म्हणतात, हा संदेश अनमोल असा संदेश देतात. बघा, बाबासाहेबांना आपल्या महिला भगिनींच्यावरती किती विश्वास आहे. बाबासाहेब काय म्हणतात की जर महिलांनी जर जबाबदारी घेऊन जर ह्या कामाची सुरुवात केली तर ते त्यामध्ये लवकर यशस्वी होतील, असं बाबासाहेबांना वाटते. आणि म्हणून या ठिकाणी हा जो संदेश दिलेला आहे की घरच्या अडचणी जशा स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून आपण सोडवतो, त्याचप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी सुद्धा दोघांनी मिळून सोडवल्या पाहिजेत, स्त्री आणि पुरुषांनी. आणि म्हणून चळवळीमध्ये जेवढं पुरुषांना महत्व आहे तेवढंच बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांना सुद्धा महत्व आहे. आणि म्हणून स्त्रियांनी, महिला भगिनींनी जास्तीत जास्त सहभाग हिरिरीने या चळवळीमध्ये घेऊन, ती सामाजिक चळवळ असो, धम्माची चळवळ असो की राजकीय चळवळ असो, कोणती चळवळ असो, चळवळीमध्ये महिला भगिनींनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं. आणि ते जर सहभागी झाल्या, त्यांनी जबाबदारी घेतली तर आपण लवकर यशस्वी होऊ शकतो, हा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांना आहे. आणि म्हणून आपण सर्वजणांनी त्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करावा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, विनंती करतो. आणि हा जर विचार आपणाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोक आमच्यापर्यंत शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.